नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन जांभळाची जात आहे जी एकदम लेटेस्ट आहे, त्या जातीबद्दल पूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असेच भन्नाट व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात। यापूर्वीसुद्धा भरपूर आपण व्हिडिओ आपल्या नर्सरीच्या चॅनलच्याद्वारे आपण अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहिले असतील किंवा पाहू शकताय। आणि आज आपला जो व्हिडिओ होणार आहे तो जांभळाची नवीन जात जी आहे त्या जातीबद्दल होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्श्वभूमी सांगायचं म्हटलं तर कोकण बहाडोली असेल किंवा पांढरी जांभळ असेल, राय जांभळ असेल, याबद्दलचे भरपूर व्हिडिओ, भरपूर माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून किंवा फोन कॉलद्वारे माहिती घेतलेली आहे। आणि आज जी नवीन जात आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे। तत्पूर्वी तुम्हाला आता हे सांगताना म्हणजे सांगायचं आहे मला की जांभळ लागवड म्हटलं तर आपल्याला 15x15वर प्लांटेशन करता येते आणि एकरामध्ये 200 झाडं लावता येतात। आणि आपल्याला कलमी झाड असल्यामुळं 2 वर्षाची झाडं असल्यामुळे येणाऱ्या 2 वर्षामध्ये चांगलं भरघोस उत्पादनसुद्धा घेता येतं। आणि रोपं ही शॉर्ट आपल्याला छाटणी करून लहान रोपं ठेवता येतात आणि त्यामुळे आपल्याला कमी उंचीवर आणि जास्त उत्पादन मिळवायला मदत होते मित्रांनो। आणि ह्या ज्या नवीन जाती असतात त्यामुळे संकरित जाती आहेत, तुम्हाला जे त्याचं जे उत्पादन आहे, प्रोडक्शन आहे, ते सुद्धा चांगल्या प्रकारे मिळतं। आणि आता जास्त वेळ न घालवता आपण आता ही जी झाडं बघतोय ती झाडं आहेत आपली KG10 ही व्हरायटी आहे। आता तुम्ही आज पहिल्यांदाच ऐकलं असेल किंवा यापूर्वी जर ऐकलं असेल तर तुम्हाला माहीत आहे की KG10 म्हणजे जांभळाची आत्ताची एकदम लेटेस्ट व्हरायटी आहे। आणि ह्याची जर आपण फळाची साईज म्हटलं तर ॲपल बोरसारखं याचं फळ होतं आहे, मोठं फळ होते, थोडक्यात बोर साईज किंवा लिंबू साईज आपण जे म्हणतो तर ती अशी ही साईज होते। बघू शकतो 2 वर्षाची रोपं आहेत। आणि पांढऱ्या जांभळीची जशी पानं लांब असतात किंवा दाट असतात त्या पद्धतीनंच ही पानं आहेत। आपल्या कोकण बाडोलीला जे पान आहे ते सॉफ्ट येतं थोडंसं आणि लंबुळकं येतं। हे पांढऱ्या जांभळीमध्ये आणि KG10मध्ये जे जांभळाचं पान आहे, झाडाचं पान आहे, तर ते बघू शकतो की थोडंसं पसरट आणि जाड येतं। तर अशी ही KG10 व्हरायटी आहे। लावत असताना आपण 10x10 पासून 12x12 पासून ह्याचं लागवड करू शकतो आहे। 15x15 स्टँडर्ड अंतर आहे ते सुद्धा आपण ठेवू शकतो आहे। समजा घन पद्धतीने आपल्याला करायचं असेल तर 10x10वर 450 रोपं, 12x12वर 300 झाडं किंवा 15x15वर आपण 200 रोपं, म्हणजे 200 ते 400 450 झाडं म्हटलं तरी आपण एकरामध्ये लावू शकतो आहे। आणि दुसऱ्या वर्षी मित्रांनो याचं उत्पादन घेऊ शकतो आहे। आता तुम्हाला माहीतच आहे की आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शॉर्ट तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरात नर्सरी आहे, शासन मान्यता आहे। आणि दुसरं युनिट आपलं जे आहे ते आता लांजामध्ये आपण सुरू केलेलं आहे, ते 25 एकरामध्ये, असं टोटल 60 एकरामध्ये आपली नर्सरी विस्तारलेली आहे। आणि सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर कलमं मिळतात। कलमांबरोबर सर्व सल्ला, मार्गदर्शन हे सर्व आपल्याला मिळतच असतं। तसेच आपली नर्सरी शासन मान्यता असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही फळबाग लागवड योजना असतील किंवा इतर काही योजना असतील तर त्यासाठी आपलं हे बिलसुद्धा चालतं आहे। तर अशी ही आपली महाराष्ट्रामध्ये नावाजलेली अशी ही नर्सरी, आणि आपल्याकडं एक्झॉटिक फ्रूट प्लांट्सपासून असेल किंवा नॉर्मल जे प्लांट्स आहेत ते सर्व आपल्याला 1 ते 5 वर्षापर्यंत मिळतात आणि खात्रीशीर रोपं मिळतात। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्याकडून झाडं घेऊन बागा डेव्हलप केलेल्या आहेत, त्याचेसुद्धा रिव्ह्यू वगैरे आपल्याला पाहायला मिळतात। आणि हे जे KG10 आहे ते बरेचसे शेतकरी मागत होते, यानंतर आता आपल्याकडे हे अवेलेबल झालेलं आहे। आणि भरपूर अशी रोपंसुद्धा अवेलेबल आहेत, खात्रीशीर रोपं आहेत। एक वेळ आपल्या नर्सरीला व्हिजिट द्या, येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करून रोपं मिळवू शकताय। आणि येणं शक्य असेल तर फक्त कॉल करून या, म्हणजे अपॉइंटमेंट घेऊन या, जेणेकरून भेट होते, सविस्तर माहिती मिळते। आता तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या लागवडीची माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकताय, तुम्हाला ती झाडं दाखवली जातात। आता काल परवा मी फणसाचा व्हिडिओ बनवला होता, शेतकऱ्यांचे जे सबस्क्रायबर आपले आहेत त्यांच्या इस्लामपूरचे काळे म्हणून आहेत, तर त्यांनी सांगितलं होतं त्या पद्धतीनं आपण तो व्हिडिओ बनवला होता। त्यासुद्धा व्हिडिओला चांगले प्रतिसाद मिळाला, तसाच ह्या पण व्हिडिओला मिळणार आहे। आणि तुम्ही कमेंट केल्यानंतर तुम्हाला जो काही व्हिडिओ हवा आहे किंवा ज्या झाडाची माहिती हवी ही आपल्या चॅनलवर मिळणार आहे मित्रांनो। तर जास्त वेळ न घालवता मी थांबणार आहे इथंच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद। आपला दिवस शुभ असो।